नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2025ची तयारी करत असाल, तर आपल्यासाठी महत्त्वाचा विषय या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजी याच्यावरती मागील टी-ई-टी 2021 ते 2021 पर्यंतचे 8 वर्षांमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली टी-ई-टीची परीक्षा होणार आहे. तर त्या परीक्षा देण्यापूर्वीची तयारी आपण मागील 1 ते 1.5 महिन्यापासून कंटिन्यू करत आहोत. मानसशास्त्र या विषयावरती आपण जवळपास 45 ते 47 व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर बघितलं नसेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की मानसशास्त्र आणि सोबतच भूमितीवरचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे. हिंदी विषयावरील घेतलेले आहे आणि मानसशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे टॉपिक पण आपण घेतलेले आहेत. बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे. ओके. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची होती, ती आपण सेशनच्या शेवटी देऊया. कमी वेळेमध्ये सुपरफास्ट अभ्यास आपल्याला मानसशास्त्र या विषयाचा कशा पद्धतीने करता येईल, त्याचा पूर्ण स्टडी प्लॅन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ते व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न असणार आहे आणि सोबतच आपल्याला महत्त्वाची सूचना काय आहे ते पण बघायचं आहे. ओके. पहिलाच प्रश्न स्क्रीनवरती बघा काय दिलेला आहे. शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असणार आहे, वरीलपैकी सर्व. ओके. प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण बघणार आहोत. आता बघा, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय? तर शिक्षकाने वर्गात ज्ञान, वृत्ती आणि कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेली संपूर्ण प्रक्रिया. यामध्ये शिकवण्याच्या गतिविधी, वर्तन, संवाद कौशल्य, निरीक्षण क्षमता, समजूतदारपणा आणि वर्ग नियोजन कौशल्य यांचा समावेश असतो. ओके. आता उदाहरणावरून समजून घेऊया की चांगला शिक्षक बोलण्यात प्रभावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा आणि वातावरणानुसार स्वतःला बदल करणारा असतो. हे या ठिकाणी आपल्याला शिकवण्याचे कौशल्य मधील महत्त्वाचे पॉइंट बघितलेले आहेत आपण. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न बघा काय दिलेला आहे की बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरकाशी संबंधित आहेत. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय ए, वर्तवणुकीवर देखरेख. आता वर्तवणुकीवर देखरेख म्हणजे काय? तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, वर्तवणुकीवर देखरेख म्हणजे जसे की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बक्षीस म्हणजे रिवॉर्ड आणि शिक्षा म्हणजे पनिशमेंट, हे दोन्ही वर्तवणुकीचे नियंत्रण साधने आहेत. याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम करतो, चांगले वर्तन वाढवतो, चुकीचे वर्तन थांबवतो. हा सिद्धांत बी.एफ. स्किनरच्या वर्तणूक वादाशी संबंधित आहे, म्हणजे बिहेवियरिझम याच्याशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी उदाहरणावरून आपण समजून घेऊया की योग्य उत्तर दिल्यास कौतुक म्हणजे बक्षीस मिळतो आणि चुकीचे वर्तन केल्यास सूचना म्हणजे शिक्षा मिळते. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न काय आहे बघा, महत्त्वाचे प्रश्न आहे. मुलांमधील वर्तवणुकीच्या अंतःप्रेरणेमुळे मूळ स्थान काय आहे किंवा आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहे, अनुवांशिकता. यालाच आपण हेरिडिटी म्हणतो. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. अनुवांशिकता म्हणजे काय? तर काही वर्तन जैविकरित्या मिळते, जसे की रडणे, भीती, राग, भूक, संरक्षणाची भावना. ही म्हणजेच आपण याला प्रवृत्ती जन्मजात असतात, अनुवांशिकतेद्वारे प्राप्त होतात. आता उदाहरणावरून समजून घेऊया. लहान बाळ अंधारात रडते किंवा भूक लागल्यास आईकडे हात करते, हे शिकवावे लागत नाही. यालाच अनुवांशिकता असं म्हणायचं आहे. ओके. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न बघा, एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतःनिर्णित क्षमता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतःनिहित क्षमता म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहे, बुद्धिमत्ता. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया. बघा, बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स व्यक्तीची नवीन परिस्थितीला तोंड देण्याची, समजून घेण्याची, समस्यांचे निराकरण करण्याची मानसिक क्षमता. यामुळे व्यक्ती नवीन कौशल्याचे आत्मसात करू शकते, नवीन कौशल्य आत्मसात करू शकते. यालाच आपण बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणू शकतो. उदाहरणावरून समजून घेऊ. गणितातील नवीन सूत्र समजावून घेऊन त्याचा उपयोग करणे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आत्मसात करणे असं लक्षात ठेवायचं आहे. आताच पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश डॅश दर्शवते. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश डॅश काय दर्शवते? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, वरीलपैकी सर्व.
मग सुसृजनता, गंभीर मूल्यांकन, अंदाज हे या ठिकाणी एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन दर्शवते. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन हे शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. ते केवळ गुण देणे नाही, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती यांचे सखोल परीक्षण असते. ते शिक्षकाला शिकवण्यातील सुधारणा करण्यासाठी मदत करते. आता उदाहरणावरून आपण या ठिकाणी समजून घेऊया. मूल्यमापनानंतर शिक्षकाला समजते की कोणत्या विषयावर पुन्हा भर द्यावा. हे कशावरून लक्षात येते शिक्षकाला? तर मूल्यमापन केल्याच्या नंतर की कोणत्या विषयावर पुन्हा भर द्यायला पाहिजे हे लक्षात येते शिक्षकांना मूल्यमापनावरून. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. प्रश्न असा आहे की अचूक मूल्यांकन अभिव्यक्ती अंतःनिहित कौशल्य संच म्हणजे काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर? पर्यायी ए, भावनिक बुद्धिमत्ता. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय आहे ते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे काय तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची ओळख, समज आणि नियमन करण्याची क्षमता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून योग्य प्रकारे प्रतिसाद दिल्यास तो अचूक मूल्यांकन करू शकतो. आता उदाहरणावरून समजून घेऊया की एखाद्या विद्यार्थी भीतीमुळे उत्तर देत नसल्यास शिक्षकाने समजूतदारपणे हाताळायला पाहिजे. ओके. या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट होते ते लक्षात ठेवा. आपण प्रत्येक प्रश्न उदाहरणावरून समजून घेत आहोत. आणि मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि मित्रांनो दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. दररोज आपण फ्री क्लास या चॅनलवरती अपलोड करत असतो. सखोल विश्लेषणासह दुपारी 3 वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला डेली व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत जाईल. ठीक आहे. तर बघूया आपण याच्यानंतर प्रश्न काय दिलेला आहे ते. प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न असा आहे की प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, प्रवृत्ती. ओके. आता प्रवृत्ती म्हणजे काय? तर यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया. प्रवृत्ती ही जैविकरित्या मिळालेली वर्तनाची तयारी आहे, जी शिकवावी लागत नाही, ती सर्व सजीवांमध्ये असते. उदाहरणावरून समजून घ्या की स्वतःचे रक्षण करणे, अन्न शोधणे, संततीचे पालन करणे हे काय आहे? तर ही एक वर्तनाची तयारी केली. याला शिकवायची गरज नाही. प्रवृत्ती ही जी आहे ही जैविकरित्या मिळालेली एक वर्तनाची तयारी आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8वा. साधारणपणे अंतःप्रेरणा डॅश डॅश मध्ये दिसून येतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, मनुष्य आणि प्राणी. हे साधारणपणे अंतःप्रेरणा मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये दिसून येतात. तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर अंतःप्रेरणा म्हणजे इनेट मोटिव्ह या दोघांमध्ये असतात, कारण दोघांमध्येच जैविक गरजा असतात. मनुष्य त्यावर नियंत्रण ठेवू शकतो पण प्राणी ठेवू शकत नाही. उदाहरणावरून समजून घ्या. भीती, भूक, झोप, सुरक्षिततेची भावना इत्यादी हे या ठिकाणी अंतःप्रेरणेचे उदाहरण आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. प्रश्न बघा काय दिलेला आहे. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, आत्मनियमन. आत्मनियमन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते बघूया. बघा, आत्मनियमन म्हणजे स्वतःच्या भावना, वर्तन आणि कृतींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. शिक्षणात हे महत्त्वाचे, कारण की विद्यार्थी स्वतःचे वर्तन नियंत्रित करतो आणि उद्दिष्ट साध्य करत असतो. उदाहरणावरून समजून घ्या की परीक्षा जवळ आल्यावर खेळ न खेळता अभ्यासावर लक्ष देणे, यालाच आत्मनियमन असे म्हणायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह उदाहरण बघत आहोत. पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 10वा. शिकाऊ म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, आकलनात्मक. ओके. मग आकलनात्मक म्हणजे काय? तर हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, आकलनात्मक शिकणे म्हणजेच कॉग्निटिव्ह लर्निंग यांचा विचार आणि समजूत तिच्या प्रक्रियेद्वारे शिकणे, विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे विश्लेषण करून नवीन मार्ग शोधणे, हे या ठिकाणी आकलनात्मक शिकणे याचं स्पष्टीकरण आहे. ओके. आता उदाहरणावरून समजून घ्या की मित्रांनो, हे असे का झाले? असा प्रश्न विचारून संकल्पना समजून घेणे म्हणजे आकलनात्मक शिकणे होय. ओके. मग या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपण बघितलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11वा. प्रश्न बघा, भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे
काय आहे सर्वोत्कृष्ट कल्पना? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो कॅटलॉगिंगच्या अनुभवांसाठी केलेले नामकरण. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते क्लिअर करूया. बघा, भाषा म्हणजे अनुभवांना शब्दरूप देण्याचे माध्यम, ती विचारांची देवाणघेवाण व अनुभवांचे वर्गीकरण करण्याचे साधन आहे. उदाहरणावरून समजून घ्या की गरम, थंड, आनंद हे शब्द आपल्याला अनुभवांना नाव देण्यासाठी आहे. म्हणजे ओके. म्हणजे आपल्या अनुभवांना नाव देण्यासाठी गरम, थंड, आनंद हे शब्द असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12वा. प्रश्न बघा काय दिलेला आहे, की शिकवताना कदाचित सर्वात मोठे साधन कोणते आहे मग? शिकवताना सर्वात मोठे साधन हे पर्याय सी मध्ये पाहायला मिळते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची गरज. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते बघूया. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव म्हणजेच शिक्षकांचे खरे समाधान म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती पाहणे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासात योगदान देणे हीच त्यांची खरी कमाई आहे, शिक्षकाची खरी कमाई आहे. उदाहरणावरून समजून घ्या की एखाद्या विद्यार्थी आत्मविश्वासाने वागू लागला तर शिक्षकांसाठी ते समाधानकारक असते. ओके. आता यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 13वा. प्राथमिक शिक्षण यात मदत करते. प्राथमिक शिक्षण कशामध्ये मदत करते? तर पर्याय डी वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांचे सामाजिकरण याच्यासाठी मदत करते, अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी मदत करते आणि मुलांचे लोकशाहीकरण यांच्यासाठी पण मदत करते. म्हणून पर्याय 3ही आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉइंट काय आहे ते. प्राथमिक शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे नव्हे तर सामाजिकता, लोकशाही मूल्य आणि नागरिकत्व शिकवण्याचे साधन आहे. उदाहरणावरून समजून घ्या, मुलांना गटात काम करणे, शेअर करणे, नियम पाळणे हे शिकवले जाते. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न बघा काय दिलेला आहे. डॅश डॅश आणि हे दोन वैशिष्ट्ये एकरूपतेवर परिणाम करतात. तर कोणते वैशिष्ट्य आहे ते एकरूपतेवर परिणाम करतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो विश्वसनीयता आणि आकर्षक. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. एकरूपता म्हणजेच कन्सिस्टन्सी विद्यार्थ्यांच्या शिक्षकावर अ, विश्वास ठेवणे. जर शिक्षक विश्वसनीय आणि आकर्षक असेल तर विद्यार्थी शिकवण ऐकतो आणि स्वीकारतो. उदाहरणावरून समजून घ्या. बोलण्यात आत्मविश्वास, शिकवण्यात रस असलेला शिक्षक वर्ग एकरूप ठेवतो. हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15वा. प्रश्न बघा काय आहे, की शिकवणे म्हणजे काय? शिकवणे म्हणजे काय असणार आहे? तर पर्याय डी वरीलपैकी सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परस्पर प्रभावी कला हेच शिकवण्याचं एक उदाहरण आहे. शिकवण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा शिकवणे म्हणजेच याचं हे एक महत्त्वाचं पॉइंट आहे. मनुष्यकरणाच्या आकांक्षांमधील सुव्यवस्था हे पण शिकवण्याचं एक महत्त्वाचं पॉइंट आहे. स्पष्टीकरणामध्ये आणखी काही दिलेलं आहे ते चेक करूया. बघा, शिकवणे हे फक्त ज्ञान देणे नाही. शिकविणे हे फक्त ज्ञान देणे नाही तर विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव टाकली जाणारी एक कला आहे. ते मार्गदर्शन, प्रेरणा आणि मानवी संबंधाचा भाग आहे. उदाहरणावरून समजून घ्या की शिकवताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनाही लक्षात घेतो. ओके. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16वा. प्रश्न असा आहे की शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे डॅश डॅश काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी मानसशास्त्रीय तत्वे हे शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत आहे. ओके. बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट आहे. उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकास, आवडी, क्षमतांनुसार ठरवली जातात. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे मानसिक विकास, आवडी, क्षमतानुसार ठरवली जातात. मानसशास्त्र विद्यार्थ्यांच्या गरजा व शिकवण्याच्या पद्धती समजायला हे मदत करते. उदाहरणावरून समजून घ्या की वयाप्रमाणे योग्य शिक्षण हे उद्दिष्ट ठरवत असते. तर या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट आपण लक्षात ठेवू शकता. काही अवघड लेव्हलचे प्रश्न म्हणजे समजण्यासाठी थोडेसे हार्ड वाटत असेल, परंतु असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात मित्रांनो. आणि दररोज आपण या चॅनलवरती अशाच पद्धतीने शिकत आहोत. ओके. यामध्ये आपण स्पष्टीकरण, सखोल विश्लेषण, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, मागील परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न आले, तर ती या ठिकाणी आपण दररोज मागील 1 महिन्यापासून शिकत आहोत. आता शेवटच्या क्षणी आपल्याला सुपरफास्ट स्टडी कशी पद्धतीने करता येईल त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सूचना देणार आहे, ई-बुक देणार आहे. ठीक आहे. ते आपण शेवटी बघूयाच. सेशनच्या शेवटी आपल्याला पाहायचंच आहे काय आहे आणि कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने आपण सराव करू शकतो. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 17वा बघा. हे डॅश डॅश हे शिकवण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे.
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे कौशल्य. ओके. आता कौशल्य म्हणजे काय? तर बघा, कौशल्य म्हणजे स्किल. केवळ सांगून शिकवता येत नाही, त्यासाठी प्रात्यक्षिक व सराव करावा लागतो. ओके. उदाहरणावरून समजून घ्या, की सायकल चालवणे किंवा चित्रकला शिकणे हे करूनच शिकता येते. याला स्किल म्हणतो आपण, कौशल्य म्हणतो. ओके. लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18वा. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवतो? कोणता आहे जो प्रेरणादायक चक्राचा घटकांचा योग्य क्रम दर्शवतो? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असणार आहे, गरज, प्रेरक आणि प्रोत्साहन. ओके. आता हे या ठिकाणी गरज, प्रेरक, प्रोत्साहन म्हणजे काय? तर बघा, गरज म्हणजे नीड्स निर्माण झाली की प्रेरक म्हणजे ड्राईव्ह बनते आणि प्रोत्साहन मिळाल्यानंतर वर्तन घडते. ही एक क्रम आहे. जसे की उदाहरणावरून समजून घ्या मित्रांनो, भूक, मग अन्न मिळण्याची प्रेरणा आणि त्याच्यानंतर अन्न मिळाल्यानंतर समाधान, ही या ठिकाणी एक क्रम आहे. गरजेचं एक आपण या ठिकाणी म्हणू शकतो, की हा एक क्रम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 19वा. वृत्ती, संकल्पना, कौशल्य व ज्ञान डॅश डॅश याची फलित आहे. तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर? पर्याय ए, शिकणे. ठीक आहे. आता शिकणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्टीकरणामध्ये बघा, शिकण्याच्या प्रक्रियेतच विद्यार्थ्यांमध्ये या सर्व घटकांचा विकास होतो. शिकणे म्हणजे अनुभवांमुळे वर्तनात झालेले स्थायी बदल. उदाहरणावरून समजून घ्या, की सातत्याने अभ्यास केल्याने नवीन संकल्पना व कौशल्ये निर्माण होतात. हे या ठिकाणी आपल्याला उदाहरणावरून लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20वा बघा, दीर्घकालीन स्मृती डॅश डॅश यातून घडते. दीर्घकालीन स्मृती हे कशातून घडते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे, बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगी शिकणे. ओके. म्हणजे अवयवांच्या योगी शिकणे. या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया. जेव्हा आपण पाहणे, ऐकणे, स्पर्श, बोलणे अशा अनेक इंद्रियाच्या माध्यमातून शिकतो, तेव्हा माहिती मेंदूत ठसते आणि दीर्घकाळ लक्षात राहते. तर यालाच आपण बहुसंवेदनक्षम अवयवाच्या योगी शिकणे असं म्हणतो. उदाहरणावरून समजून घ्या, की नकाशा पाहून, नाव ऐकून व प्रत्यक्ष जागा भेटून शिकवलेले ज्ञान हे जास्त काळ टिकत असते. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणावरून लक्षात ठेवायचं आहे. ओके. मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं, परीक्षेच्या शेवटच्या क्षणी सुपरफास्ट रिव्हिजन हे कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, त्यासाठी स्पेशल ई-बुक क्रिएट केलेला आहे मित्रांनो. आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती मानसशास्त्र या विषयाचा सराव करत आहोत. त्याच उद्देशाने आता सुपरफास्ट रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. थेरॉटिकल आपला अभ्यास झाला असेल, आता रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच उद्देशाने आपण एक ई-बुक क्रिएट केलेला आहे. या ई-बुकमधून तुम्ही फक्त 2 दिवसाच्या आत 700 प्लस प्रश्नांचा सराव करू शकता. म्हणजेच या ई-बुकमध्ये आपल्याला 700 प्लस प्रश्नसंच विथ एक्सप्लेन म्हणजेच सखोल स्पष्टीकरणासह मिळणार आहेत. तुम्ही पेपर 1 ची तयारी करत असाल, पेपर 2 ची तयारी करत असाल, तर दोन्ही पेपरसाठी हा ई-बुक महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील एकूण 32 पूर्ण संच म्हणजेच 700 प्लस प्रश्न या ई-बुकमध्ये आपल्याला मिळणार आहे. आपण याच्या माध्यमातून सुपरफास्ट रिव्हिजन करू शकतो. आता पेपर 23 नोव्हेंबरला आलेला आहे, तर आपल्याकडे फक्त 15 दिवस आहे. 15 दिवसापैकी 2 दिवसात तुम्ही मानसशास्त्राचा 30 पैकी 30 गुणांची तयारी करू शकता, कमी वेळेमध्ये ते पण. ओके. मित्रांनो, सखोल स्पष्टीकरणासह आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं आणि सोबतच विश्लेषण पाहायला मिळणार आहेत. आणि यामध्ये स्पेशल मागील प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत टी-ई-टीमध्ये बालमानसशास्त्र यावरती विचारलेले प्रश्न आपण सखोल विश्लेषणासह त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, या ई-बुकची फीज किती आहे? आता तुम्हाला या ठिकाणी सुपरफास्ट रिव्हिजन करता येणार आहे या ई-बुकच्या माध्यमातून. ठीक आहे. तर या ई-बुकची फीज आहे मात्र ₹99. या ₹99 आपण 700 प्लस प्रश्नांचा सखोल स्पष्टीकरणासह सराव करू शकता. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 7507386306 या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. Google पे किंवा फोनपेच्या माध्यमातून. फोनपे केल्यानंतर किंवा Google पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या WhatsAppवरती सेंड करायचा आहे. या नंबरच्या WhatsAppवरती सेंड केल्यावरती काही एका मिनिटामध्ये तुम्हाला हा ई-बुक मिळून जाईल मित्रांनो. आणि तुम्ही सुपरफास्ट स्टडी या ई-बुकच्या माध्यमातून करू शकता. 30 पैकी 30 गुणांची तयारी या ई-बुकमधून तुमची होऊन जाणार आहे आणि तुमची सर्व संकल्पना या ई-बुकच्या माध्यमातून क्लिअर होऊन जातील. याच्यामध्ये तुम्हाला
जे महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आहे त्याच्यावरती परीक्षेला आलेले प्रश्न पाहायला मिळतील. सोबतच जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरती पण प्रश्न पाहायला मिळतील आणि एक पेपर आपण हिंदी या विषयाचा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने हा ई-बुक 700 प्लस प्रश्नांचा तुम्हाला फक्त ₹99 मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती ऑनलाईन पे करायचं आहे Google पे किंवा फोनपेनी आणि हा ई-बुक मिळवायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आपण दररोज शिकत असतो. ठीक आहे. मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक यू सो मच.